जेजुरी अपघातानंतर ती महिला जिवंत दिसली। 13 जुलैला जेजुरीजवळ माऊलींच्या वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांना एका ट्रकने पाठीमागून धडक दिली, ज्यामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा जागीच अंत झाला, तर 20हून अधिक वारकऱ्यांची परिस्थिती गंभीर बनली होती। ही दुर्दैवी बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड दुःख झालं होतं। पण या घटनेला 24 तास होत नाहीयेत, तेवढ्याच एक भयानक आणि अतिशय धक्कादायक बातमी समोर आली। कारण अपघातामध्ये गेलेली ती महिला पुन्हा दिंडीत चालताना दिसली। काल खरं तर या अपघातामुळे सगळीकडे एक दुःखाची लाट होती, पण आज एक नवीनच व्हिडिओ व्हायरल झालाय की ज्याच्यामध्ये ती महिला थेट चालताना दिसली आहे। एक व्यक्ती त्यांच्याकडे बोट दाखवून गर्दीला काहीतरी सांगू लागला आहे। खरं तर ही बातमी वारीमध्ये आज सकाळी सगळ्या वारीमध्ये पसरली होती। एका वारीतून दुसऱ्या वारीत, दुसऱ्या दिंडीतून तिसऱ्या दिंडीत ही बातमी पसरली आणि त्यानंतर प्रत्येक जण या महिलेकडे बघू लागला, कारण की त्या महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन त्या महिला पूर्वीसारख्या वारीत चालताना दिसल्या। पण जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जेव्हा याची तपासणी करण्यात आली, तेव्हा याचं जे सत्य समोर आलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का दिलाय। मग त्या व्हिडिओमध्ये दिसणारी महिला कोण होती? खरंच त्या महिला जिवंत आहेत का? त्या मृत महिला कशा काय वारीत दिसू शकतात? काय होतं याच्या मागचं कारण? मग त्या महिला खरोखर अपघातातून वाचल्या का, की त्या ठिकाणी ज्यांचा अंत झालाय त्यांची नावं घेताना चूक झाली का? नेमकं काय कारण होतं? एक अशी भयानक सत्यता आता समोर आलेली आहे। त्या व्हिडिओ व्हायरलचं काय सत्य आहे ते सत्य आता समोर झालंय। आणि सगळ्यात महत्त्वाचा खुलासा, ज्या ट्रक ड्रायव्हरने हा अपघात घडून आणला होता, ज्याच्यामुळे अपघात झाला, त्याला अटक करण्यात आली, तो काल वेगळं सांगत होता। पण आज त्याने जे कारण सांगितलं त्याने या महिला आणि त्या व्हायरल व्हिडिओ मागचं खरं सत्य अखेर उघडकीस आलं। मग चला जाणून घेऊयात वारीतल्या त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागचं खरं सत्य। अख्ख्या राज्यामध्ये वारीचं मंगलमय वातावरण सुरू आहे आणि त्यातल्या त्यात माऊलींची वारी म्हटलं तर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष त्याच्याकडे लागून राहते। पण तीच माऊलींची वारी जेव्हा सासवडवरून 13 जुलैला जेजुरीकडे निघाली होती, त्यातल्या त्यात काही दिंड्या पुढे आल्या होत्या आणि त्याच दिंडीमध्ये जेजुरीजवळ भीषण अपघात झाल्याची बातमी संपूर्ण राज्यामध्ये काल एक दुःखाची लाट घेऊन आली। खरं तर ही बातमी समोर आल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील त्यांची हॉस्पिटलमध्ये चौकशी करायला गेले, कारण की वातावरण हे खूप गंभीर होतं। खरं तर ही घटना झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला होता। पण जेव्हा जेजुरीच्या मुक्कामानंतर जेव्हा सकाळी वारीमध्ये एक खळबळजनक दुसरी बातमी पसरली, ज्याने 7 लाख वारकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। कारण की काल त्या ठिकाणी ज्या महिलांचं तिथे झालं होतं, त्या महिला अचानक सकाळी वारीच्या गर्दीत डोक्यावर तुळशी वंदन घेऊन चालताना दिसल्या। होय, लोकांनी त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय आणि हे पाहिल्यानंतर वारीत हाहाकार उडाला। काही लोक म्हणाले हा चमत्कार आहे, तर काही लोक म्हणाले दृष्टीचा भ्रम आहे। पण एका जणाने व्हिडिओ काढला, तो सोशल मीडियावर टाकला आणि तो व्हायरल झाला। त्यानंतर तपास यंत्रणांनी त्याचा तपास केला आणि त्या तपासामध्ये जे समोर आलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला। खरं तर ही घटना समजून घेण्यासाठी आपल्याला कालच्या त्या दुर्दैवी अपघाताकडे जावं लागेल, कारण की अपघातच कसा घडला आणि त्यानंतर या महिला खरंच वाचल्या का, की नावे बदलली होती, यामध्ये ड्रायव्हरने काय स्टेटमेंट दिलं, तो महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पहिल्या एका मिनिटात समजून घ्यावा लागेल आणि नंतर त्या व्हायरल व्हिडिओचं सत्य जाणून घ्यावं लागेल। खरं तर काल एक दुर्दैवी अपघात घडला। काल सकाळी जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीकडे मार्गस्थ होत होती, तेव्हा भोंगळेमळा परिसरात सामान वाहून नेणारे एक अनियंत्रित ट्रक वारीच्या गर्दीत घुसला। या अपघातात सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील 3 महिला वारकरी होत्या। आता त्यांचा करुण अंत तिथे झाला। आता त्यांची बातमी सगळ्या न्यूज चॅनलवर फ्लॅश झाली। त्यांच्या तंबूत संपूर्ण दिंडीमध्ये रात्री प्रचंड शोकाकुल वातावरण होतं। आता कालची घटना कशी झाली हे सगळ्यांना माहिती आहे, ते रिपीट करण्यात काही पॉईंट नाही। पण आज सकाळी जे घडले त्याने सगळ्या महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का दिलाय, कारण की 14 जुलै रोजी वारीचा जेजुरीत पूर्ण दिवसाचा मुक्काम आहे। आणि खरं तर सकाळी वारीतील इतर भक्त जेव्हा खंडोबाच्या दर्शनासाठी गडाच्या दिशेने निघाले होते, तेव्हा वातावरण अगदी शांत होतं। पण सकाळी ठीक 8 वाजता जेजुरीच्या मुख्य रस्त्यावर अचानक काही वारकऱ्यांनी काहीतरी असं पाहिलं ज्याने त्यांचा काळजाचा ठोका चुकला। काय होतं ते दृश्य? काय कुणी ते मोबाईलमध्ये टिपलं का ते व्हायरल झालं? जेव्हा त्या महिलांना बाजूला घेण्यात आलं, त्यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी जे सांगितलं त्याने सगळ्यात मोठा हादरा दिसला। जेजुरीच्या मुख्य वेशिकेत गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लाखो वारकऱ्यांची गर्दी होती। त्याच गर्दीत सांगलीच्या त्याच दिंडीच्या बॅनर मागे 3 महिला वारकरी विठ्ठलाचा गजर करत पुढे जात होत्या। अचानक बाजूने जाणाऱ्या एका जुन्या वारकऱ्यांची नजर त्यांच्यावर पडली आणि तो जागीच थिजला।
त्या महिलांचे चेहरे, त्यांचं वय आणि त्यांनी नेसलेल्या साड्या हुबेहूब काल ज्या महिलांचं जिथे झालं होतं त्या महिलांसारख्याच होत्या. त्या वारकऱ्याने भीतीने कपाळावर हात मारला, ओरडला, अरे देवा, या तर कालच्याच महिला आहेत, मग या इथं कसे काय चालतात? आता खरं तर ही खूप मोठी धक्कादायक गोष्ट होती. त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करणार होता आणि जेव्हा त्या महिलांना बाजूला घेऊन विचारलं जाणार होतं तेव्हा जे सत्य समोर येणार होतं त्याने अख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसला. कारण की खरं तर हा वारकरी तिथेच चिंताक्रांत झाला. त्याचा गोंधळलेला आवाज ऐकून आजूबाजूचे 10-12 वारकरी गोळा झाले. त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांची प्रत्येकाची खात्री पटली, कारण की कालच्याच महिला आहे. क्षणात संपूर्ण गर्दीचं भीतीत वातावरण पसरलं. लोक त्यांच्यापासून दूर पळू लागले. काही जण म्हणाले हा साक्षात पांडुरंगाचा चमत्कार, तर काही जण भीतीनं थरथर कापू लागले. वारीचा रस्ता एका क्षणात जाम झाला. पुढे काय थरार घडला, कारण की आता तपास यंत्रणा येऊन त्या महिलांना बाजूला घेणार होत्या. आता खरं तर काहींना वाटलं भूत आहे, तर काहींना वाटलं चमत्कार आहे, तर काहींना वाटलं काहीतरी चूक झाली असेल, तर काल त्या वाचल्या असेल. खरं तर कालच्या भीषण अपघातानंतर जेजुरीमध्ये आधीच प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात झाला होता. वारीच्या मुख्य रस्त्यावर अचानक लाखो वारकऱ्यांची पळापळ सुरू झाल्याचं पाहून अक्षरशः त्या महिला जिवंत चालत येत आहे अशी अफवा पसरल्याचं समजलं. आणि मग त्यानंतर अधिकारी त्या ठिकाणी आले. अख्खा ताफा जो होता तो तातडीनं गर्दीत घुसला. पोलिसांनी गर्दी बाजूला सारली. थेट त्या सांगलीच्या दिंडीच्या मागे चालणाऱ्या त्या महिला ज्या होत्या त्यांना वेढा घातला. आता अक्षरशः तपास यंत्रणेला मोठा धक्का बसला, कारण की काल पंचनामा जो झाला होता अगदी त्याच पद्धतीनं सगळं विशेष पद्धतीनं रेकॉर्डवर सगळं आलं होतं. पण मग असं का घडलं? का लोकांनी त्या ठिकाणी तो व्हिडिओ काढला? का लोकांमध्ये शंका पसरली? मग आता खरं तर आता त्यांना बाजूला घेण्यात आलं. त्यांना विचारण्यात आलं, माऊली तुम्ही कोण आहात, कुठून आलात? आता खरंच तो कडक आवाज आणि आजूबाजूच्या जमलेल्या लाखो लोकांची गर्दी पाहून त्या साध्या भोळ्या महिला प्रचंड घाबरल्या. त्यातली एक महिला तर पळून जाऊ लागली. अक्षरशः काही लोकांना वाटलं का आता ठीक आहे, हे काहीतरी इथं विचित्र दिसतंय. पण त्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांचे आयडी कार्ड मागवले. आता त्यांच्याकडे आयडी कार्ड नव्हते, पण नंतर त्यांची ओळख पटवली आणि त्यानंतर खरं सत्य बाहेर आलं. आता महिला गडबडल्या होत्या. त्यातली एक महिला पळताना दिसली होती. तेवढ्यात त्यांना 2 लेडीज पोलिसांनी पकडलं देखील. जेव्हा पोलिसांनी त्यांना शांत केलं आणि तिथे दिंडी प्रमुखाला बोलावून घेतलं तेव्हा या संपूर्ण रहस्यमय आणि अद्भुत प्रसंगाचं खरं गुपित समोर आलं, ज्याची कल्पना कुणीच केली नव्हती. खरं तर एक दुःखदायक वातावरणामध्ये अशा प्रकारचे भास होणं, अशा प्रकारच्या शक्यता निर्माण होणं हे काही नवीन नाहीये. पण दिंडी प्रमुखाने पोलिसांना हात जोडून सांगितलं की साहेब, काल ज्या महिला ज्या होत्या त्या आमच्या दिंडीतल्या होत्या खऱ्या, पण आज वारीत चालणाऱ्या या ज्या महिला तुम्हाला दिसत आहेत या भूत किंवा चमत्कार नाहीये, तर या सुद्धा सांगली जिल्ह्यातील आमच्याच गावच्या दुसऱ्या वारकरी आहेत. योगायोगाने यांचे चेहरे, उंची आणि त्यांच्या साड्यांचा कलर हा खूप मिळता जुळता आहे. आमच्या दिंडीचा नियम आहे की आजही त्यांनी तशी साडी नेसली. होय, वारीत कोणताही अपशकुन किंवा भूतबाधा झाली नव्हती. कालच्या अपघाताच्या धक्क्यामुळे वारकऱ्यांच्या मनात एवढी भीती दाटली होती की हुबेहूब तशाच दिसणाऱ्या दुसऱ्या महिला पाहून लोकांचा गैरसमज झाला आणि वारीत मृत महिला जिवंत चालल्या अशी अफवा पसरली. हे सत्य समोर येतात सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. जेजुरीच्या गडापाशी ही बातमी एक मोठा गैरसमज ठरली, तरी घटनेने दाखवून दिलं की काल अपघाताचा वारकऱ्याच्या मनावर किती खोल आणि भयंकर परिणाम झाला. प्रशासनाने, पोलिसांनी सर्व वारकऱ्यांना आवाहन केलं की वारीत अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरू नका. वारी पूर्णपणे सुखरूप आणि सुरक्षितपणे जेजुरी मुक्कामात विसवली आणि काल त्याही पवित्र आत्म्यांना सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. तर या अफवेबद्दल तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.